फैसला केला त्यामध्ये आपल्या देशाचे 42 जवान शहीद झाले आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेले आहोत। याची विनंती करतो की कुणाला जर भावना व्यक्त करायच्या असतील तर त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या भावना व्यक्त कराव्या। या उत्स्फूर्तपणे प्रत्येकाने बोला, 1-2 तासासाठी या। हॅलो गणित या सुरुवात करून द्या। भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो की शहीद जवान झाले त्यांना त्यांच्या कुटुंबियांना दुःखातनं सावरण्याची परमेश्वरानं ताकद द्यावी अशी परमेश्वराची इच्छा करेल। जन्म म्हटलं की मृत्यू हा अटळ, सगळेच जन्माला आले, सगळेच त्यांचा त्या ठिकाणी शेवट होणार आहे। पण माणूस आपण म्हणतो देशाचं रक्षण काय कशा प्रकारे कोणत्या प्रकारे, असा माझ्यासमोर खूप चांगला अनुभव आहे। त्याचे साक्षीदार भास्करजी जाधव सुद्धा आहेत। माझ्या अंगावर तर शहारे आले। आमच्या शेजारचाच मुलगा एक प्रमोद शिर्के, तो ज्यावेळी असा त्याचं निधन झालं आणि ही निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर ज्या पद्धतीने त्याच्या कुटुंबावर किंवा गावावर किंवा त्या पंचवर्षीवरची काय शोककळा पसरली होती। आणखी मी 3 दिवसांची बॉडी आमच्या ताब्यात मिळाल्यानंतर आणि म्हणून देशासाठी जी माणसं लढतात, देशासाठी रक्षण करतात आपल्या रोजीरोटीच्या निमित्तानं, पण तेव्हा मात्र त्यांच्यासमोर काहीच नसतं। देशाचं रक्षण करणं हाच त्याच्यासमोर प्रश्न असतो। आज आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा पेपर मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो, बघत असतो, आपल्याला फार जवळ झालं या सगळ्या गोष्टी। आणि हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की काय हे सगळं चाललंय, हे कशासाठी चाललंय। पण जे लढणारे असतात त्यांना मात्र माहिती असतं की हे सगळं चाललंय ते देशाच्या रक्षणासाठी चाललंय, मातृभूमीच्या रक्षणासाठी चाललंय। मला ह्याच्यावर काही जास्त काही मी बोलू इच्छित नाही, पण एक चांगला कार्यक्रम आणि ज्या घटनेचं गांभीर्य लक्षात ठेवून ज्या मंडळीने या कार्यक्रमाचं संयोजन केलं त्यांना मी धन्यवाद देतो। त्या कुटुंबियांना त्याच्या दुःखातून सावरण्याची ताकद देतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। धन्यवाद। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या घटनेचा मी प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध करतो। पाकिस्तानचा हात असलेल्या अतिरेकी संघटना या देशामध्ये फार महाभयंकर कटकारस्थान असलेलं आहे। या कृतीला कुठेतरी जशाच तसं उत्तर देण्याची आज गरज आलेली आहे आणि त्या अनुषंगाने भारत मातेच्या सुपुत्रांना आज संघटितपणे या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वांनी लढलं पाहिजे। मी सर्वांना विनंती करेन की वेगवेगळ्या सभा, वेगवेगळे मोर्चे, आंदोलनं करण्यापेक्षा सगळ्यांनी संघटित या गोष्टीचा निषेध करणं फार गरजेचं आहे। आणि त्या उद्देशाने इथे जे जमलेले सर्व भारत मातेचे सुपुत्र आहेत अशाच पद्धतीने जर हल्ले होत राहिले तर तुम्हाला आम्हाला जगणं फार कठीण होईल। मी या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत एवढं बोलून इथेच थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। कालचा जो झाला जम्मू काश्मीरमध्ये झाला पुलवामामध्ये, त्या एरियामध्ये मी राहून आला। मी पण एक माजी सैनिक आहे आणि तिकडचा एरिया संपूर्ण आम्ही पाहिलेला आहे। एकाहत्तरची लढाई पण लढलेला माणूस मी, त्या लढाईमध्ये भाग घेतलेला मी माणूस आहे। आणि आजचा जो परवाचा जो कालचा जो हल्ला झालेला आहे, भ्याड हल्ला आहे आणि ह्याच्यासाठी कणखर नेतृत्व इंदिरा गांधी सारखी पंतप्रधान या देशाला पाहिजे होती। जशाच तसं उत्तर ताबडतोब देता आलं असतं, पण तसा पंतप्रधान मला आता इंदिरा गांधी यांचं आजपर्यंत मला कोण कठोर भूमिका घेतलेलं दिसलेलं नाही मला तिथे। तर ते झालं हे वाईट झालं, पण ह्याच्यात जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे भारताने सुद्धा। की आमची माजी सैनिकांची जर जरूरत पडली तर आम्ही सुद्धा जायला अजून तयार आहे त्याच्यासाठी। देशासाठी कोणी भेदभाव राजकारण ह्याच्यामध्ये आणू का? टी व्हीवर सुद्धा बरेच राजकारणी लोकांचे भाषण रात्रीपासून वाचतोय, नको ते काँग्रेसवाला, भाजपवाला, शिवसेनेवाला नको ते शब्द वापरतात तिथे। जे वापरायला नाही पाहिजे ते वापरायला पाहिजे।
तर ह्याच्यासाठी कोणी राजकारण याच्यामध्ये खेळू नका. हा मोठा देशाचा प्रश्न आहे आणि देश हितासाठी सगळ्यांनी जपलं पाहिजे. एवढेच बोलून झालेला जे मृत्यू झाल्या लोकांना श्रद्धांजली वाहतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय भारत. कुठल्याही गोष्टीला सहनशीलता आणि मर्यादा असते. आता आपण सुद्धा या देशाचे पाईक आहोत, नागरिक आहोत. हा सगळा देशाचा कारभार चालवत असताना कुठल्याही पक्षाचा जातीचा प्रश्न नाही. पण 42 जवान जे शहीद झालेत ही सोपी गोष्ट नाही, ती काळजाला झोमण्यासारखी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये निश्चितपणे पाकिस्तानचा हात आहे. तर आता आपण सुद्धा किती संसिद्ध पर्यायाची याला मर्यादा आहे. तर माझी सर्वांना आपल्याला एक विनंती आहे की आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानाला ईमेलद्वारे फॅक्सद्वारे कळवलं पाहिजे की आता हे अति झालेलं आहे आणि म्हणून काय होईल ते झालं. देशाच्या विकासाच्या गोष्टी आता नंतर करू, पण हे पाकिस्तान आपल्याला उद्ध्वस्त करून टाकावं लागेल. आणि त्याच्यासाठी सगळ्या लोकांनी, सगळ्या राजकीय लोकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला पाहिजे. बाकी जे काही आपले विषय असतील ते नंतर आपण पाहू. मला सकाळपासून परदेशातनं सुद्धा 2-3 फोन आले. तुम्ही आम्ही काय एवढे मोठे लोक नाही, आपण इथं फक्त श्रद्धांजली अर्पण करू. पण जे महाराष्ट्रातले आणि विशेष कोकणातले जे लोक परदेशात आहेत ते म्हणाले आता तुम्ही पंतप्रधानांना कळवा, आता गप्प बसू नका. ते पाकिस्तानातले हरामखोर जे सौदी अरेबिया, कुवेतमध्ये वगैरे जे काम करतात वरिष्ठ अधिकारी, ते आपल्या या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या लोकांना विशेषतः त्रास देतात. ही जरी गोष्ट छोटी असली तरीसुद्धा ती जे लोक कुटुंब सोडून त्या ठिकाणी आपला पोटा पाण्यासाठी रोजीसाठी जातात त्यालासुद्धा हे पाकिस्तानचे लोक त्रास देतात. म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत नागरिकांना या देशातला त्रास देणं हा पाकिस्तानचा एकमेव कार्यक्रम आहे आणि त्याचं आता प्रत्युत्तर नक्कीपणे झालं पाहिजे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि राष्ट्रवादीच्या वतीने त्या शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण. सगळेजण आपण म्हणतोय की भ्याड हल्ला, पण मला वाटतं भ्याड हल्ला कसा म्हणता येईल. जैश ए मोहम्मदची 1990ला स्थापना झाल्यापासून त्यांनी जी मानसिकता तयार केली पाकिस्तानमध्ये प्रत्येक त्यांच्या मुसलमान लोकांची, आणि एक व्यक्ती येते गाडीमध्ये बसतो आणि तो पोटकान भरलेला गाडी घेऊन जातो आणि गाडी घुसवतात, हा भ्याड हल्ला कसा म्हणता येईल. आणि आपण सगळेजण फक्त श्रद्धांजली वाहण्यासाठी जमतो. 2-3 दिवस संपूर्ण देशभर श्रद्धांजली वाहिली जाईल, मेणबत्त्यावाले मेणबत्त्या लावतील आणि पुन्हा आपण आपल्या कामाला लागून जाऊ. शौकतभाई म्हणल्याप्रमाणे मला वाटतं प्रत्येकाने नागरिकांनी आता आपण सैनिकांना बळ दिलं पाहिजे. कारण कुठलाच सैनिक आपलं रक्त फुकट गेलं नाही ना, माझ्या देशाची बलिदान फुकट गेलं नाही ना असा विचार करत नाही. जाणारी सैनिक जातात, जगराटी कुणी थांबवली नाही. पण माझं बलिदान व्यर्थ नाही गेलं, माझ्या बलिदानाची किंमत राहिली आहे का असा विचार करत नाहीत, पण ती जातातच. पण सुई बनवायची ज्याची लायकी नाही तो पाकिस्तान आमच्यावर वारंवार हल्ले करतो. 15 ते 18 कोटी असलेली लोकसंख्या असलेला देश आमच्यावर हल्ले करतो. कारण आमच्यातलेच काही लोक विकली गेलेले असतात म्हणून आमच्या देशावर हल्ले होतात वारंवार. जे आपल्याला 28 नोव्हेंबरला हल्ले झाले होते. अजमल कसा 15 लोकांना फक्त 10 लोकांना घेऊन आलो आपल्यावर हल्ले झाले होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता परत एकदा हल्ले झाले की आपण परत जमू श्रद्धांजली वाहू. पण यासाठी मानसिकता पाहिजे ती सैनिकांना पाठवायची की त्यांच्या हातात जाऊ दे. नाही तर काही वर्षांनी मला वाटतं जसं पाकिस्तान काही देशामध्ये मिलिटरी ताब्यात घेते देश, तसा देश ताब्यात घेतला जाईल आणि मग सगळी सामुग्री सगळी त्यांना देशाला पुरवायला लागेल, त्यांच्या ताब्यात ते निघून जाईल. तेव्हा आपल्याला नुसती श्रद्धांजली वाहण्यापेक्षा सैनिकांचं मनोबल कसं वाढेल, सैनिकांना मानसिकता कशी वाढेल की तुम्ही जे करताय की, कारण आम्हाला जरा टेन्शन आहे की आम्ही काहीतरी जोडतो, पण सैनिकाला टेन्शन आलं तरी तो आपला सीमा सोडून येत नाही आणि तो तिथे शहीद होतो म्हणून आम्ही तर सुखान चिपळूणमध्ये जगू शकतो. या जाणीव आम्हाला साक्ष आमच्या रुंद झाले पाहिजेत. तरी काल आम्ही संध्याकाळी व्हॅलेंटाईन लोक करत होती, काही जाणीव नव्हती तरुणांना, काही व्हॅलेंटाईनमध्ये गुंग झाले होते. मी एवढंच सांगेन, कोई भी सैनिक मरना नहीं चाहता, कोई भी सैनिक मरना नहीं चाहता, लेकिन हर सैनिक देश के लिए मरने के लिए तैयार रहता है. ही सैनिकांची आमच्या भूमिका असते. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, 2 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार 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 गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं और हर गलती को सजा दे उसे हिंदुस्तान कहते हैं. ती सजा देण्याची वेळ आता आपल्याला आली आहे आणि मला वाटतं शौकतभाई बोलल्याप्रमाणे आपण पंतप्रधानांना सांगण्यापेक्षा सैनिकांचं मनोबल वाढूया. आणि ज्या देशाची लायकीच नाही आमच्याकडे 9/11ला एक हल्ला फक्त झाला अमेरिकेवर, एकदाच हल्ला झाला. त्यांनी ओसामा बिन लादेनला जाऊन पाकिस्तानला उचलून आणलं आणि त्याची कबर बांधून म्हणून त्याला उचलून त्या समुद्रात घेऊन त्याला पुरलं की त्याचं
बॉडी मिळून आणि त्यांनी तिथं शहीद म्हणून कबर बांधून पाकिस्तानी परत वाकड्या नजरेने पाकिस्तानी त्या अमेरिकेकडे बघितलं नाही. तसं एकदा ते हिंदुस्थानी आपलं केलं पाहिजे की पुन्हा नजरेने पाकिस्तानकडे बघून येतो. वारंवार हल्ले होत राहतील, आम्ही रडत बसू, थोडेसे दिवस मेणबत्त्या लावू आणि पुन्हा आपण आपल्या कामधंदे जाऊ. तर ते नव्हतं. सैनिकांचं मनोबल कसं वाढेल यासाठी विचार मंथन आपल्या देशातनं झालं पाहिजे, तरच मला वाटतं खऱ्या अर्थामध्ये श्रद्धांजली वाहू. जम्मू काश्मीरमध्ये CRPF जवानांवरती हल्ला होऊन 44 जवान शहीद झाले. हे खरं आहे की पाकिस्तानकडून ज्या पद्धतीच्या कुरापती काढल्या जातात, 26/11चा हल्ला असेल, उरी हल्ला असेल किंवा संसदेवरचा हल्ला असेल, पण आता ही वेळ नक्की आलेली आहे की अटल बिहारी वाजपेयी असं म्हणाले होते की आपले शेजार कोणाचा आहे हा आपण बदलू शकत नाही, पण शेजारचा भूगोल बदलण्याची ताकद मात्र नक्की मानवाच्यात असते. आणि त्यामुळे आता जे काही होईल हा आपल्या शेजाऱ्याचे आता 3 तुकडे व्हावेत, तेव्हाच या देशाला आपल्याला कुठेतरी शांतता मिळेल. कारण काश्मीर प्रश्न जवळजवळ गेल्या 30-40 वर्षात काही हजार कोटी रुपयांचा चुराडा हा या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना आवर घालण्यासाठी म्हणून केला जात आलेला आहे. आणि आता कधीतरी ही एक अशी वेळ आली आहे की करो वा मरो. आम्ही 2 टाईम जेवतो, वेळ प्रसंगी आम्हाला 1 टाईम जेवायला मिळालं तरी चालेल, पण एकदा यांचा काय तो तुकडा साफ करा, ही भूमिका माननीय पंतप्रधानांपर्यंत या देशातल्या नागरिकांची पोचलीच पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक प्रेशरही तयार व्हावं या मताचा मी आहे की या इथे बरेचसे लोकप्रतिनिधी हजर आहेत. सन्मान्य आमदार भास्करराव जाधवांसारखे खऱ्या अर्थाने जनतेत मिसळणारेही लोकप्रतिनिधी आहे. साहेब, मी अशी विनंती करीन की खरोखर गावागावात ग्रामसभा व्हायला पाहिजेत. या ग्रामसभांचे ठराव पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोचले पाहिजेत की अशा पद्धतीचा एखादा मोठा निर्णय की जो जगाच्या नकाशात बदल घडवेल असा घेण्याची आता वेळ आली आहे. या सर्व सैनिकांना भारतीय जनता पार्टी, चिपळूण नगर परिषद, चिपळूण शहर या सर्वांच्या मदतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खुर्ची पाहिजे का? काल काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यामध्ये जे 44 जवान शहीद झालेत त्या जवानांना मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खऱ्या अर्थाने जो काल हल्ला झाला, आज पेपरला पण त्याची बातमी आली होती. आज आपण जे सर्व इथे दिसतोय ते जवानांमुळेच दिसतोय. आज सीमेवरती जे लढतायत, मला असं वाईट वाटतं की जे व्यापारी आज जे उघडे आहेत त्यांनी एक अर्धा तास तरी आपलं दुकान बंद करून आज जवानांना श्रद्धांजली वाहिली तर खऱ्या अर्थाने ती श्रद्धांजली पोहोचेल. आणि इथे सर्व पक्षाचे इथे पदाधिकारी उभे आहेत त्या सर्वांना मी मनापासून इथे आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा माझ्या कुटुंबियांच्या वतीने मी या शहीद झालेल्या जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बोलायचं आज आपला हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. माझा स्वतःचा मुलगा आर्टिलरीमध्ये आहे. कारगिल युद्धामध्ये तो होता. 8 वर्ष काश्मीरमध्ये त्यांनी काढले. त्याच्यानंतर आता सध्या तो नाशिकला असतो. पण कारगिल युद्धाचा संपूर्ण अनुभव यावेळेला त्यांनी कथन केला. त्यावेळेला म्हणणं आश्चर्य वाटायला लागलं की रोज कुठेतरी सुरुंग पेरलेले होते, कोणाचे हात कुठून यायचे, कोणाचे पाय कुठून यायचे. आणि युद्धाच्या 45 दिवसात माझा मुलगा कुठे आहे याची मला जराही कल्पना नव्हती. आम्ही काळीच कुठं ठेवलं असेल हे आम्हालाच माहिती, फक्त अनुभव आहे. त्याच्यानंतर संरक्षण मंत्री यावेळेला ज्यावेळेस फर्नांडिस होते त्यावेळेला त्यांनी संपूर्ण भारताचं आर्टिलरीमधल्या किती जागा कोणत्या कशा पद्धतीनं आहेत आजचा हा जो प्रसंग घडला कारगिलच्या युद्धाच्या वेळेला त्या लोकांनी गाढवांच्या बाजूला छोट्या तोफा बांधून आपल्या चौक्यांवर चढवल्या आणि आपले सैनिक मारले. ह्याचा परिणाम असा झाला की शेवटी नंदीला दास नावाची हेलिकॉप्टरने मुलींनी संपूर्ण पाहणी केली आणि तिने हा रिपोर्ट दिला. सरकारच्या ऑर्डरची त्यांनी वाट पाहिली नाही. पण हे जर समूह नष्ट करायचं असेल तर कुठल्याही ऑर्डरची गरज नाही आहे. म्हणून त्याच वेळेला कारगिलच्या बाबतीमध्ये खंबीर निर्णय घेतला गेला. म्हणून कारगिल आपल्याला थांबायचा. आज गरज आहे आपल्याला की हे गेल्या दिवसापासून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेला सांगितलं होतं गांधीजींना, नेहरूंना की ह्या लोकांना तुम्ही जाऊ द्या, संपूर्ण जात असले तरी हरकत नाही. सगळी माणसं वाईट नसतात.
पण ही जी काही आत्ता पेरल्या गेलेली जी माणसं आहेत की देशाच्या नष्टतेसाठी किंवा कुठल्याही पद्धतीने की ज्या वेळेला अशा प्रकारचे हमले करून आपल्याला खिळखिळ करण्याचा प्रयत्न करतात, ही सगळ्यात मोठी चुकीची बाब आहे. मी स्वतः सेंट जॉर्ज GT हॉस्पिटलला होतो. GT हॉस्पिटलमध्ये हल्ला ज्या वेळेला झाला त्यावेळेला मी सेवेत होतो. आणि अशा परिस्थितीत आज आपल्याला गंभीर निर्णय घेऊन ज्या पद्धतीनं हे त्रास देण्याचा कारभार सुरू आहे, हा समूळ नष्ट करणं फार गरजेची बाब आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहून आपला देश सुरक्षित कसा राहील याची काळजी घेऊन मी माझे श्रद्धांजलीचे 2 शब्द संपवतो. आज आपला संपूर्ण हिंदुस्थान हा अतिशय शोकाकुल आणि चिंताग्रस्त आहे. या देशाचं नक्की काय होणार याची चिंता ह्या देशातल्या 125 कोटी जनतेला लागून राहिलेली आहे. काल काश्मीरमध्ये जे आपले 42 जवान जे आज 42 वाजता आहेत, परंतु हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे, तो वाढू शकतो. आणि म्हणून ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला झाला त्याचा निषेध तर संपूर्ण देश करतोय, परंतु हे किती काळ चालणार, हे थांबणार आहे की नाही थांबणार. आणि थांबवायचं असेल तर आमची 125 कोटी जनतेची जबाबदारी तरी काय. अशा एका विचारांमध्ये संपूर्ण देश हा या ठिकाणी चिंताग्रस्त झालेला आहे, शोकाकुल झालेला आहे. आणि हा प्रकार देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच त्यात अगोदरपासूनच हा प्रकार सुरू आहे. आपल्या देशातले राज्यकर्ते असतील, जवान असतील, नागरिक असतील, त्यांनी या गोष्टी रोखण्याकरता, थांबवण्याकरता, याचा प्रतिकार करण्याकरता आणि याला त्याच भाषेत उत्तर देण्याकरता सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. परंतु आता संपूर्ण आपली नागरिकांची जबाबदारी ही आहे की आपण केवळ श्रद्धांजली अर्पण करून थांबून चालणार नाही. सर्वसाधारणपणे अशा घटना घडल्या की आपण श्रद्धांजली अर्पण करतो, दुःख व्यक्त करतो आणि त्याचबरोबर अत्यंत जहाल आणि संतप्त भावना व्यक्त करतो. आता याच्या पुढे जाण्याची वेळ आलेली आहे. कालचे झालेले 42 जवानांचा हत्याकांड, त्याच्यापूर्वी उरीवरचा झालेला हल्ला असेल, उरीवरचा हल्ला झाल्यानंतर आपण आपल्या सैनिकांनी, आपल्या पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन एक सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला. आणि सर्जिकल स्ट्राईक घडवून आणल्यानंतर आपण सगळे अशा एका अवस्थेमध्ये गेलो की बस आम्ही सर्जिकल स्ट्राईक घडवून आणलाय आणि जवळजवळ सगळंच काय आम्ही दहशतवाद संपवलाय असं आम्ही एका विचारांमध्ये गेलो, अवस्थेमध्ये गेलो. परंतु हा दहशतवाद संपलेला नाही. एका सर्जिकल स्ट्राईकनी हा विषय संपण्यातला नाही. हे कालच्या घटनेवरून पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. जवान हा म्हणण्यापेक्षा जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा अमर नाही तर त्याला मरण आहेच. कोणी शेतकरी असेल तो झाडावरून पडून मरतो, कोणी साप विंच जाऊन मरतो, कोणी अपघातामध्ये मरतो, कोणी आजारामध्ये मरतो, कोणी एकमेकाच्या
हाणामारीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मृत्यू येतो. परंतु या सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ मृत्यू कोणता, तर तो सैन्यामध्ये दाखल झालेला सैनिक हा देशाच्या रक्षणाकरता आपल्या सर्वांच्या जीविताच्या रक्षणाकरता आणि प्रतिस्पर्ध्याबरोबर परराष्ट्राबरोबर लढता लढता मरण येणं हे सर्वश्रेष्ठ मरण समजलं जातं. आणि म्हणून सैनिकांना मरणाचं दुःख नाही. आपण जे भावनिक मुद्दे करतो तर त्या भावनिक अवस्थेमध्ये सैनिक कधीच नसतो. किंबहुना मला मरण हे लढता लढता प्रतिस्पर्ध्याच्या 4 माणसं, 4 आपले प्रतिस्पर्धी सैन्याचे 4 जवान मारता मारता मला मरण यावं हेच त्याचं खरं स्वप्न असतं, हीच त्याची भावना असते. आणि म्हणून सगळ्या मरणामध्ये सर्वश्रेष्ठ मरण हे सैन्यामध्ये लढणारा जवान याचं मरण असतं. परंतु हे अशा पद्धतीचे हल्ले होऊन हे मरण येणं हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी असतं. ना लढता लढता हे मरण येत, ना समोरच्या माणसाला मारता मारता मरण येत, तर हे विश्वासघातानं बेसावधपणे आणि अतिशय भ्याड म्हणून ठीक आहे अशा पद्धतीचा विश्वासघातकी हल्ला करून मरण येणं हे जवानांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी असतं आणि ते दुर्दैव आहे. आणि म्हणून आता आपण आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावना कळवण्याची वेळ आलेली आहे की हा प्रश्न केवळ कुठल्या एका राज्यकर्त्या पक्षाचा नाही, हा प्रश्न केवळ पंतप्रधान म्हणून एका व्यक्तीचा नाही, तर हा प्रश्न संपूर्ण देशाचा आहे. देशाच्या एकंदरीत सुरक्षतेचा आहे, अस्मितेचा आहे, रक्षणाचा आहे. आणि म्हणून पंतप्रधानांनी स्वतःहून पुढाकार घेऊन या देशातल्या जुन्या जाणत्या माणसांना, अनुभवी माणसांना एकत्रितपणे बोलवावं, त्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि त्यांच्या मनातला जो काही हेतू असेल तो हेतू या भारत देशातल्या हिंदुस्थानच्या जे कोणी प्रमुख मंडळी आहेत, सैन्यातली असतील, राजकीय पक्षातली असतील, आर्थिक व्यवहारातली असतील, नाहीतर वेगवेगळ्या विचारांची असतील, त्यांच्या समोर हा विषय ठेवून त्या सगळ्यांना विश्वासात घ्यावं. माझी खात्री आहे की 1965चं युद्ध असेल, 1971चं युद्ध असेल, 1999चं कारगिलचं युद्ध असेल, ज्या वेळेला राज्यकर्त्यांनी ह्या देशातल्या नागरिकांना साथ घातली त्या वेळेला सर्वांनी आपले मतभेद, पक्ष, पंथ, राजकारण बाजूला सारून जे कोणी राज्यकर्ते असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रतिस्पर्ध्यांना उत्तर दिलेलं आहे. हा आपला इतिहास आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीत राजकारण असं होत नसतं. तिथं अजिबात अशा गोष्टीत राजकारण होत नसतं. प्रमुख म्हणून जे कोणी आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना आपण सर्वांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही जो निर्णय घ्याल तो चूक असू दे अगर बरोबर असू दे, पाकिस्तानला धडा शिकवण्याचा जो निर्णय घ्याल तो आम्हाला शिरसावंद्य आहे, तो आम्हाला सर्वांना मान्य आहे. हा पंतप्रधानांना सुद्धा आणि देशाच्या संरक्षण मंत्र्यांना हा विश्वास आपण सर्वांनी या निमित्तानं देऊया. श्रद्धांजली तर आपण अर्पण करणारच आहोत, पण जे कोणी मानव अधिकारवाले असतात, जे कोणी मेणबत्तीवाले असतात, जे कोणी ह्युमन राईट्सवाले असतात, ते यांनी वेळेला जरा काही थोडंसं घडलं कोणाच्या बाबतीत की गेले मेणबत्त्या घेऊन, गेले निषेध नोंदवायला, गेली त्यांची माणुसकी जागी झाली, आलं त्यांच्यामधलं प्रेम माणुसकीचं. आता कुठं गेलं तुमचं प्रेम? अशा वेळेला तुमचं प्रेम कुठं जातं? ज्या वेळेला देशाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला मात्र यांचं कुठं प्रेम काही दिसत नाही. आणि म्हणून आता अशा लोकांना सुद्धा साधारणपणे असे मेणबत्त्या घेऊन आले की आपण सांगितलं पाहिजे की मागच्या वेळेला उडीवर हल्ला झाला तेव्हा तुमच्या मेणबत्त्या कुठे गेल्या होत्या? हा पुलवामाचा हत्या झाला तेव्हा तुमच्या मेणबत्त्या कुठे गेल्या होत्या? काही कोणाला वाईट वाटतं आणि चांगलं वाटतं, यापेक्षा त्यांची जी काही नाटकं असतात त्या नाटकांना सुद्धा आपण सहकार्य करणं, पर्यायानं ती नाटकबाजी वाढवायला एक प्रकारची आपण मदत करतो, ती होऊ नये याकरता म्हणून आज देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीमागं, संरक्षण मंत्र्यांच्या पाठीमागं, सैन्य जे काही निर्णय घेईल सैन्य दल त्याच्या पाठीमागं आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. हीच आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या जवानांना श्रद्धांजली ठरेल. आणि म्हणून त्या जवानांना मी श्रद्धांजली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि समस्त नागरिकांतर्फे या ठिकाणी अर्पण करतो. आम्ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जवानाला मरण येणं लढता लढता हे त्याचं सौभाग्य असतं, त्याच्यामध्ये भावनिक मुद्दा करण्याचं काही फार कारण नसतं, पण अशा पद्धतीचं मरण येणं हे अत्यंत दुर्दैवी असतं. आणि म्हणून त्याचा निषेध हा आपण करूया. त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली मी या ठिकाणी थांबतो आणि अर्पण करतो आणि थांबतो.
आज आपल्या देशावर 125 कोटी जनतेवर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आणि आपल्या देशासाठी लढणाऱ्या 44 जवानांचा ज्या पद्धतीने आज दहशतवाद्यांनी किंवा पाकिस्तानने त्यांना जे मरण आलंय, वीरमरण आलंय, त्याचा जो हल्ला झालाय, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय एक 4 जवान 5 आतंकवाद्यांना मारतायत, एक जवान मरतोय, 5 आतंकवाद्यांना मारतोय आणि असं करत करत हजारो लाखो आपण जवानांचा आपण या ठिकाणी बळी दिला. स्वातंत्र्य मिळून मला वाटतं जवळजवळ 70, 72, 73 वर्ष झाली, तरी सुद्धा अजून आपण या संकटातून मुक्त झालो नाही. तसं मला ते संकट नाही, ते पण खरं तर आपण ओढवून घेतलेलं संकट आहे. किती वेळा आपण एखाद्याला संधी द्यायची, किती वेळा यांच्याशी बोलणी करायची, किती वेळा यांना आपण अशा पद्धतीनं आमचे सहकारी भास्कर जाधव म्हणाले की मेणबत्त्या, शांतता, बोलणी, चालणी हे भाग झाला. आता कडेलोट झाला. आता सर्व जनतेची एकच इच्छा आहे काय ते होऊन जाऊया, एकदा या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा. आणि याचा आपण यापूर्वी सुद्धा 1-2दा प्रयोग करून आपण त्याला धडा शिकवलेला आहे. आपल्यामध्ये सामर्थ्य आहे, आपल्यामध्ये हिंमत आहे. आणि अशा प्रसंगाच्या वेळेस आपण कुठलाही पक्ष, भेद, जात, धर्म आपण पाळत नाही, बागत नाही. आपण सर्वजण एकत्र येतो आणि आपली सर्वांची एकमुखी मागणी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला त्यांच्या आपल्या पूर्ण ताकदीनिशी एकदाचा त्याला धडा शिकवावा. कारण संपूर्ण देश नव्हे, संपूर्ण जग ह्या प्रसंगाने हेलावलेला आहे. आणि खरं आहे, लढताना जो सैन्यामध्ये दाखल होतो तो मरण्यासाठी आहे, त्याने त्याची भूमिकाच आहे की मला कधीतरी गेल्यानंतर मरण येईल, मी कधीच जिवंत येण्याचं नाही, माझ्या देशासाठी रक्षण करणं. आपण 125 कोटी लोक आपण ज्या पद्धतीनं अगदी सुरक्षितपणे या ठिकाणी राहतोय, ते कधीतरी आपल्या सीमेवरील जवान जे मेहनत करत असतात, जवान त्या ठिकाणी मरतात, त्या ठिकाणी वीरमरण त्यांना येतं, म्हणून आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत. आणि म्हणून आज जे 44 जवान जरी आज या ठिकाणी शहीद झाले असले तर ते प्रत्येकाचा कोणाचा ना कोणतरी तो आपला भाऊ, कोणातरी तो आपला मुलगा लागतोय. आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्वांच्यावर मोठं दुःख आहे. कारण 44 जवान जरी आज त्या ठिकाणी गेले असले तरी आज आपल्याला धोका संभवतो की अशा पद्धतीने जर होत राहिलं किती आपण सहन करणार. त्यामुळे आपल्याला सर्वांना ताकदीनिशी कोणत्या परिस्थितीमध्ये याच्यामध्ये दुमत नाही की आपण पंतप्रधान, संरक्षण मंत्री किंवा देशाची जी सुरक्षा समिती आहे त्या समितीला सर्वांचा एकमुखी पाठिंबा की तुम्ही कोणताही जो निर्णय घ्या, त्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जे जे काही करावं लागेल आम्ही नागरिक म्हणून तुमच्या बरोबर आहोत. कोणताही आमचं त्याच्यामध्ये आमची सर्वांची एकजूट राहील. तिथे आम्ही कोणतेही राजकारण किंवा कुठले आम्ही आमचं स्वतःचं स्वार्थ या ठिकाणी पाहणार नाही. आम्हाला देश महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने या ठिकाणी बहुसंख्येने आपण करतो. कित्येक सर्जिकल स्ट्राईक वगैरे छोटे मोठे त्यांना आता हे ते त्यांनी सहन करत लागलेले, त्यांना त्याचं काही राहिलेलं नाही, म्हणजे नेहमीच झालेलं आहे. आणि मग या अशा पद्धतीनं 2,500-3,000 ताफ्यावर अशा पद्धतीनं ज्या गुप्तपणे जे म्हणजे ते सावध नसताना त्या ठिकाणी हल्ला होतो, नसताना लढायचं असेल तर कधीही लढावं, आमचं सैन्य त्याच्यासाठी खंबीर आहे. आणि म्हणून आज आपण सर्वजण जमलेलो आहोत की आपण निषेध तर करतो. हे निषेध वगैरे करण्यापेक्षा आता आपल्याला ठोक भूमिका, आपल्याला कोणत्या बाबतीत ह्या पाकिस्तानला युद्ध करून त्याला नामोहरम करावं हीच आपली एकमुखी भूमिका राहावी. आणि खऱ्या अर्थानं त्याचसाठी आपण सर्वजण या ठिकाणी श्रद्धांजलीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण एकत्र जमलेलो आहोत. मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, सर्वांच्या आपल्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! जवानांवर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा मी आधी तीव्र निषेध करते. आणि चिपळूण शहराच्या वतीने, भाजपाच्या वतीने आणि इथे सर्व समस्त नागरिकांच्या वतीने मी हा निषेध जाहीर करते आणि भावपूर्ण श्रद्धांजली देते. तसंच आता हा अतिशय अतिरेक झालेला आहे. आपल्या नकाशावर पाक दिसला नाही पाहिजे असं काहीतरी प्रतिक्रिया आपण सर्वांनी दिल्या पाहिजेत. आणि याच्यासाठी याच्या आधी जो उरीवर जो हल्ला पण झालेला होता त्याच्यानंतर सुद्धा आपल्या पंतप्रधान आपले सक्षम आहेत, संरक्षण यंत्रणा पण सक्षम आहे, तर त्याच्यावर जो हल्ला झाला आहे त्याला ते प्रत्युत्तर वेळ आल्यावर देतीलच असं मी सांगते. आणि मी माझ्या कुटुंबियांतर्फे चिपळूण भाजपाच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली देते.
जे काही आभाळ बाहेर हल्ला झालेला आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि 44 नागरिक आपले जे जवान जे आपले शहीद झालेले आहेत त्या सर्वांना मी चिपळूण तालुका मुस्लिम समाज महिलांच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करते. त्याचबरोबर आज आपण बघतो की आपल्या घरामध्ये एखादा मृत्यू झाला तर आपण सगळे त्याच्या पाठीशी असतो आणि ते दुःख सहन करण्याची आपल्यामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये ती ताकद आपण निर्माण करतो. परंतु आज जो हा धोकादायक हल्ला झालेला आहे अचानकपणे त्या सर्वांच्या घरामध्ये काय आज परिस्थिती असेल ही आज एक महिला म्हणून मी विचार करून सुद्धा मला माझ्या अंगावरती शारा उभा राहतो. तर मी अल्लाह तालाची दुआ करते की ह्या सगळ्या जवानांच्या कुटुंबियांना त्यांनी सबर द्यावं आणि त्यांना ह्या सगळ्यातून बाहेर पडण्याची ताकद द्यावी. त्याचबरोबर मी मनापासून श्रद्धांजली व्यक्त करते ह्या सर्व जवानांना आणि सरकारला विनंती करते की त्यांनी ताबडतोब ह्याच्यावरती ॲक्शन घ्यावी आणि पाकिस्तानला कधीच माफ करू नये. आम्ही सर्व जनता जात धर्म कुठलाही असतो दहशतवाद्यांना कुठलाही जात धर्म नसतो. आज मी चिपळूणचे नागरिक सर्व धर्मीय सर्व पक्षीय एकत्र जमलो आहे निषेध करण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी. तर मी सर्व जवानांना पुन्हा एकदा नम्रपणे मनापासून श्रद्धांजली अर्पण करते. जय हिंद जय भारत. बोलणार आहे. नमस्कार सर, तुमचं झालं. माझी एक भावना पहिले मी 2 शब्द बोलून गेलेलो आहे, पण माझी एक इच्छा आहे की जनतेच्या ज्या काही भावना आहेत आता बोललेल्या आहेत ते आमदार भास्कर जाधव आणि आमदार चव्हाण साहेब आणि पंतप्रधानापर्यंत त्या पोहोचाव्यात अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. सर्वप्रथम जवानांना आमच्या सर्व महिला आघाडी शिवसेना सर्व चिपळूणचे नागरिक यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. बरोबर ही खूप म्हणजे खूपच दुःखद घटना आहे आणि आपल्या देशासाठी खूप हानिकारक आहे. जिथे आपले जवान सुरक्षित नाही जे आपल्या देशाची रक्षा करतात ते जर सुरक्षित नाही तर आपल्या देशाचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झालाय सुरक्षेचा. त्यामुळे त्याच्यावर आता उत्तर म्हणजे सर्जिकल स्ट्राईक बाद झाले. आता उत्तर म्हणजे युद्ध आणि युद्ध हे झालंच पाहिजे आणि त्यांना आपली ताकद दाखवून दिली पाहिजे या मताची मी आहे. आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी पक्ष नागरिक सगळ्यांनी एकत्र येऊन आपण सगळ्यांनी देशाला त्या पंतप्रधानांना साथ दिली पाहिजे. त्यांच्या निर्णयाच्या पाठीमागे आपण ठाम उभं राहिलं पाहिजे ही मी अपेक्षा करते. आपण सगळ्यांनी 2 मिनिटं शब्द उभं राहून श्रद्धांजली अर्पण करायचे. एक मिनिट माझं म्हणणं आहे, आमदार साहेबांनी भास्करजी ऐकायला विनंती करतो की रात्री 1 मिनिटाचा ब्लॅकआउट करूया आपण पूर्ण चिपळूणच्या वतीने श्रद्धांजली होण्याची. एमएससी जाऊन टायमिंग ठरवून घ्या आणि आमदार साहेब आहेत आणि शेट आहेत शाळा आहे तुम्ही एमएससी विनंती करा 1 मिनिटाचा ब्लॅकआउट आपण 1-2 मिनिटं जाहीर करा. 5 मिनिटं करा काय काय 8 वाजता 1 मिनिटाचा 12ला ब्लॅकआउट असतो. 8 वाजता 8 विषय 1 मिनिट दोन्ही आमदार नाही बाळा सांगेल. देशावरती अतिरेक्यांचा भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा मी निषेध करतो. हा तालुका संपूर्ण अनेक अशा सैन्य दलात भरती झालेल्या लोकांचा तालुका आहे, शहीदांचा तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये अनेक असे जवान देशासाठी कामी आलेले आहेत. अशा वेळेला आपण वाट पाहतोय की कधी एकदा हल्ला होणार. मात्र पाकिस्तान आपल्या कुरापतीची बाज येत नाही आहे. कधी उरीवर हल्ला झाला, सैन्याच्या बेसवर हल्ला झाला, कधी संसदेवर हल्ला झाला, आपल्या सर्वोच्च सभागृहावर हल्ला झाला, कधी मुंबईच्या हार्टवर हल्ला झाला, जिथे आर्थिक राजधानी महाराष्ट्राचं जिथे संपूर्ण महाराष्ट्र जिथे आपला ज्याच्यावर प्रेम करतो मुंबईवर त्याच्यावर हल्ला झाला. अशा अनेक गोष्टी झाल्यानंतर सुद्धा आपण परत एकदा वाट पाहतोय आता काय करायचं, आता सरकार काय करणार. मला सरकारला अशी विनंती करायची आपल्या सगळ्यांच्या वतीने की आता कसली वाट बघू नका, आता सळ युद्ध पुकारा जेणेकरून ही दर दिवशी होणारी हानी सैन्य कामी जे येतंय आर्थिकदृष्ट्या अनेक दृष्ट्या आपण सगळ्या बाजूने मागे चाललेलो त्या हल्ल्यांच्यामुळे. माझी प्रामाणिकपणे आपल्याला सगळ्यांच्या वतीने विनंती करतो पंतप्रधानांना आणि सरकारला की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्याचा आपण बदला घेतला पाहिजे. मी
माझं संपूर्ण कुटुंब तालुका शिवसेना आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने आपल्या जवानांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. काल सगळ्यांनी विनंती करा की इन्व्हर्टर सोबत लावणी काल आपण झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी इथे उपस्थित राहिलो. एक चिपळूणवासीय सर्व या कार्यक्रमाला आजच्या उपस्थित राहिले. हा नुसता अतिरेकीने केलेला हा जवानावरती आला नाही, तर हा देशावरती केलेला हल्ला आहे. हा समजून आपण सर्वांनी आपण येथे उपस्थित राहिलो त्याबद्दल मी सर्वांचे आभार देखील मानतो. आणि त्याचबरोबर आता आपण एक 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून आपण शहीद जवानांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यात आपला कार्यक्रम संपवूया. सावधान. भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. शहीद जवानांना न्याय मिळालाच पाहिजे, शहीद जवानांना न्याय मिळालाच पाहिजे. भारत माता की जय. वीर जवानांचा बदला घेतलाच पाहिजे, वीर जवानांचा बदला घेतलाच पाहिजे. कोळी साहेबांना घ्या, कोळी साहेबांना घ्या, कोळी साहेबांना घ्या. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. सगळ्यांनी येत असाल तर याला पण श्रद्धांजली व्हायची आहे. सगळ्यांनी इथे पुष्प ठेवलेले आहे, फुलाच्या हे थोडं येते का जास्त येऊ सगळ्याला पुरेला ते करा. इकडून या सगळ्यांनी प्लीज. आणि असे लावा थोडं घ्या फुलं. असे इकडून जावा प्लीज असे या. होय सर ऑर्डर घ्यायला लागतील असे करू नका. थांबा पुढे या महिलाला जाऊ द्या. 1 मिनिट झाला. 1 मिनिट महिला या. एक मिनिट पहिला झालं का चला